यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? चला तर मग मीही तुमच्या आशीर्वादाने चांगली आहे आणि आज आपल्याला बनवायचे आहे बेसनचे लाडू। आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी दिवाळी। चला तर मग आता आपण बेसन लाडू बनवणार आहात। मी हे 2 बाउल भरून बेसन घेतलेले आहे। इथे बेसन घेतलेलं आहे आणि आपल्याला हे ड्रायफ्रुट्स म्हणजे आपल्याला चारोळे आणि काजू आणि इलायची पावडर आहे आणि आपल्याला घी पण घेतलेलं आहे। घी आणि इथे मी साखर वाटून घेतलेली आहे। जास्त ती बारीक पण घेतलेली नाही आणि जास्त जाड पण केली नाही, मध्यम आपल्याला ही साखर वाटून घ्यायची आहे। तर चला मग आता आपण बेसन वगैरे भाजायला घेऊया आणि व्हिडिओ काढायला चालू करूया। चला तर मी याच्यामध्ये आता कढईमध्ये घी टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या आता त्याच्यामध्ये घी टाकलेलं आहे आणि ते थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे। हा, आता हे आपण आता बघू शकता मी आता याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे आणि आपल्याला ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं आपण बेसन भाजून घेणार आहेत आणि असं भाजून घ्यायचं आहे की त्याचं आहे ना पूर्ण म्हणजे कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे, असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये आता आपल्या बघा बेसनचा वगैरे कलर चेंज झालेला आहे। हे बघा मस्त असं आपलं आता बेसन भाजण्यात आलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये इलायची पावडर आणि काजू आणि हे चारोळे वगैरे टाकायचे आहे। हे बघा अशा प्रकारे आता हा याचा कलर बेसनाचा आपला चेंज झालेला आहे आणि आता याला थोडंसं आपल्याला थंड होऊन ताटामध्ये टाकून याच्यामध्ये आता आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे। चला तर त्याला थोडं थंड होऊ देऊया। आपल्याला याच्यामध्ये थोडी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। बघू शकता मस्त अशी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आता हे आपल्याला अशा प्रकारे आता झालेलं आहे आणि आपल्याला जितका गोड पाहिजे आहे त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे। साखर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जितका गोड पाहिजे तितकं आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। हे बघा आता हे अशा प्रकारे आता आपण याच्यामध्ये साखर व्यवस्थित प्रमाणे अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आपलं बघा हे बेसनाचं म्हणजे आपलं लाडूचं बघा एकदम मऊसूत असं झालेलं आहे आणि आता आपल्याला लाडू वळवायला घ्यायचे आहे। चला लाडू बनवायला घेऊया। हे बघा एकदम मस्त असे आपले लाडू होणार आहेत आणि जास्त म्हणजे अशी मेहनत पण लागणार नाही, काही नाही। बघा तुम्हाला दाखवते। हे बघा एकदम अशी मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये एक असा बदाम सुद्धा लावायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आता हे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हे सर्व बनवून घ्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे आता हे आपले लाडू सर्व आपले तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही घरी बनवा, खूप छान होतात आणि मस्त होतात आणि सर्वांना हॅपी दिवाळी। आणि आता तुम्हाला मी एक लाडू हात तोडून दाखवणार आहे। बघा तुम्ही आता कसा झाला आहे आणि कसं नाही। थांबा एकदम बघा तुम्ही आता बघू शकता। हे बघा एकदम आपले मऊसूत असे आपले लाडू झालेले आहेत। हे बघा आणि अशा प्रकारे बनवा आणि सर्वांनी खा आणि हॅपी दिवाळी सर्वांना। हे बघा आता अशा प्रकारे आपले हे सर्व लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्हाला पुन्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी दिवाळी।